नमस्कार मंडळी, मी परागराव। मी आज आपल्या सर्वांना नागपंचमीबद्दल काही सांगणार आहे। नागपंचमी हा श्रावणातला येणारा एक सण। याबद्दल आपल्याला धार्मिक, आध्यात्मिक ह्या सगळ्या गोष्टी तर माहिती असतीलच, पण एक वेगळी गोष्ट मी सांगत आहे। भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि तो सुद्धा पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असलेला आहे। भारतामधला पाऊस हा साधारणपणे जून महिन्यामध्ये म्हणजे ज्येष्ठ महिन्यात सुरू होतो आणि त्यानंतर बहुतांश ठिकाणी तांदळाची लागवड केली जाते। ह्या तांदळाचं पीक जे आहे 3 ते 4 महिन्याचं असतं आणि त्याच्यामध्ये साधारण 2 ते 2.5 महिन्याच्या लागवडीनंतर म्हणजे जून महिन्यानंतर 2 ते 2.5 महिन्यामध्ये त्यामध्ये कणस धरायला सुरुवात होते आणि म्हणजेच त्याच्यामध्ये तांदूळ सुरू होतो। मग काय, एकदा हा तांदूळ धरला की जसं आपण हुरडा पार्टी करतो तशी पार्टी करायला कीटक, पक्षी, प्राणी हे सगळे तिकडे यायला लागतात। त्यातील कीटक आणि पक्षी यांचा बंदोबस्त जाळ्या आणि फवारण्या करून केला जातो, परंतु प्राण्यांचा बंदोबस्त करणं खूप कठीण आहे। त्यातूनही सगळ्यात उपद्रवी प्राणी हा तिथेच राहणारा उंदीर। हा उंदीर केवळ भुकेपोटी नाही तर त्याला लागणारे त्याचे जे दात शिवशिवत असतात त्यामुळे सुद्धा तो अन्नधान्याची नासाडी करत असतो। त्या उंदराचं भक्ष्य करत असलेला सापही तिथेच राहतो। आणि मग काय, माणसाला त्याचा जो धर्म आहे त्याप्रमाणे शत्रूचा शत्रू हा माझा मित्र, त्यामुळे सापाला आपला मित्र केला। सापाला मित्र करून त्याला दूध पाजून त्याला गोंजारून ह्या उंदरापासून माझ्या पिकाचं रक्षण कर असं त्याला सांगितलं जातं आणि म्हणूनच ही नागाची पूजा केली जाते। हे नागाची पूजा केल्यानंतर नागाला ह्या धान्याचं ह्या पिकाचं रक्षण कर असं सांगितलं जातं आणि म्हणूनच आपण सर्वांनी शेतकऱ्याला मदत करायला ह्या नागाची पूजा करूया। तर मंडळी, समजलं आता ही नागपंचमी का? जर आपल्याला आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।